स्नो व्हाईट आणि जादूचं औषध. एकदा काय झालं, दूरवरच्या देशात हेला नावाची एक दुष्ट राणी राहत असे. ती खूप उंच होती. ही गोष्ट खूप जुनी नाही की तिने स्नो व्हाईट कडून अदृश्य होण्याचा मुकुट चोरला होता आणि तिची दुष्ट जादू तिच्यावरच उलटली होती. तिचा खूपच प्रामाणिक नौकर डंकव एक विशाल जादूचं पुस्तक घेऊन हेलाकडे गेला. ऐक माझ्या राणी, साहित्य अशा प्रकारे आहे. मला आशा आहे की हा योग्य मंत्र असेल डंकव, कारण मी पुढल्या पौर्णिमेपर्यंत बरी होण्याची वाट नाही पाहू एक शकत. चुटकीभर पांढरा केस, दुर्गंधीयुक्त बुटांचा एक जोड, काही पिकलेले पाईन गम आणि ढीगभर चमकणारा लामेश पेठ आणि त्यावर एका प्रामाणिक नोकराचा टोजेम. मला वाटतं मी तो देऊ शकतो. इव, हे कसलं घाणेरडं साहित्य आहे. हा आपल्या स्वतःचा उपाय असायला हवा डंकव. जरा थांबा माझ्या राणी, हे पुस्तक म्हणते की याचा नक्की उपयोग होईल. हे साहित्य मला एकतर ठेंगणं बनवेल नाही तर मंद करून टाकेल. हिने मला तर कधीच मंद किंवा ठेंगणं नाही केलंय. हेलाची योजना स्नो व्हाईट कडून अदृश्य होण्याचा मुकुट चोरून तिचं सौंदर्य नष्ट करायची होती. पण त्यामुळे ओशाळ होऊन तिने तिचं सौंदर्य नष्ट करून टाकलं. पण तिच्याकडे अजूनही मुकुट होता. स्नो व्हाईट आणि 7 बुटक्यांनी दुष्ट राणी हेलाने चोरलेला मुकुट पुन्हा मिळवण्याचा निर्णय घेतला. पण माझ्या राजकुमारी, हेला आपली योजना अयशस्वी करण्यासाठी मुकुटाच्या अदृश्य शक्तीचा उपयोग करू शकते. मी अँग्री बुटक्याला ओळखते, म्हणून मी एकटी गुहेत जाणार नाही. हे खूप धोकादायक आहे. फक्त मी आणि लाकडी परीच तिथे जाणार. स्नो व्हाईटने बुटक्यांचा निरोप घेतला आणि लाकडी परी सोबत जायला ती निघाली. इकडे दुष्ट हेलाने इतर दुष्ट चेटकिणींचा शोध घेतला, जेणेकरून ती जादू पूर्वीसारखी करू शकेल. डंकव, जेव्हा मी निघून जाईन तेव्हा गुहेत फक्त अंधार असू दे. कोणी माझा मुकुट पाहावा अशी माझी इच्छा नाही. हो माझ्या राणी, मी मुकुटाचं रक्षण अंधारात सुद्धा करू शकतो. हो. हेला इतर चेटकिणींकडून मदत मिळवण्यासाठी तिच्या बुटक्या रूपात बाहेर पडली. काही वेळानंतर गुप्त चेटकिण झिनियाच्या गुप्त खोलीत 3 चेटकिणी भेटल्या, जी शहरात पेस्ट्री कुक होती. खरं तर जेव्हा हेलाने खोलीत प्रवेश केला तेव्हा दोघी चेटकिणी स्वतःला सांभाळू शकल्या नाही आणि हसू लागल्या. काय झालं? तुम्ही कोणावर हसताय? आम्हाला तू एवढी जोकर दिसण्याची अपेक्षा नव्हती हेला. मी नेहमी विचार करायचे की अजूनही कोणी आपल्या मंत्रात गडबड करू शकतात का, आणि मला वाटलं नव्हतं की तू असशील हेला. खरं तर चेटकिणींच्या थट्टेमुळे हेलाला लाज वाटत होती, पण तिने तिच्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला. मोठं बक्षीस मिळवण्याकरता मोठा धोका पत्करावा लागतो चेटकिण बहिणींनो. जादू अदृश्यता मुकुटासारखा पुरस्कार. काय तुझ्याकडे अदृश्य होण्याचा मुकुट आहे? नक्कीच. तुला काय वाटलं? जेव्हा दुष्ट चेटकिणी झिनिया आणि कॅमेलाने हे ऐकलं की हेलाकडे अदृश्य होण्याचा मुकुट आहे, तेव्हा त्यांनी तिची थट्टा करणं बंद केलं. ठीक आहे, आमच्याकडे नुकसान उलटवून पूर्ववत करण्याचा मंत्र आहे प्रिय हेला, आणि कदाचित एक दिवस तुला आमचे उपकार फेडावे लागतील. दुष्ट चेटकिणी कढई जवळ गेल्या आणि हेलासाठी औषध तयार करू लागल्या. इकडे स्नो व्हाईट आणि लाकडी परी हेलाच्या गुहेत पोहोचले आणि गुपचूप आत घुसल्या. तिथे एवढा काळोख होता की तिला दिसत नव्हतं की त्या कुठे चालल्यात. तेव्हा लाकडी परीने तिचे जादूचे पंख फडफडवले आणि थोडा उजेड पसरवला. परीच्या प्रकाशामुळे स्नो व्हाईटने डंकवला घोरताना पाहिलं. अदृश्य होण्याचा मुकुट त्याच्या अगदी समोरच होता. स्नो व्हाईट हळूहळू शाही मुकुटाकडे जाऊ लागली आणि तिने हळूच तो उचलला. पण जसा तिने मुकुट उचलला
गुहेत जादूची घंटा खूप जोरात वाजू लागली. स्नो व्हाईट घाबरली आणि मुकुट खाली पडला. ओह नाही. आता मुकुट जमिनीवर आपटणार इतक्यात लाकडी परीने तो तिच्या प्रकाशाने पकडून ठेवला. एवढ्या आवाजानंतरही डंकव अजिबात उठला नाही. माझा विश्वासच बसत नाहीये. एवढ्या आवाजात हा कसा काय झोपू शकतो? लाकडी परी आणि स्नो व्हाईट गुहेतून बाहेर पडले. इकडे इतर चेटकिणींनी हेलासाठी औषध तयार केलं होतं. हेला, आता तू तुझ्या मूळ रूपात परत येऊ शकशील आणि जेव्हा तुला मुकुटाचा वापर करायचा असेल तेव्हा पुटकी होऊ शकशील. आता तुला पौर्णिमेची वाट पाहावी लागणार नाही. पण या औषधाच्या बदल्यात तुला अदृश्य व्हायचा मुकुटही आमच्या सोबत वाटावा लागेल. नाहीतर तू या औषधाचा वापर करू शकणार नाही. खरं तर हेलाला चेटकिणींचा हा प्रस्ताव अजिबात आवडला नाही, पण तिने तो स्वीकार केला. पण आता ती औषध घेणार तेव्हा चेटकिणींनी तिला चेतावणी दिली. थांब, हे बघ, तू आणखी एक मोठी चूक करणार आहेस. हे औषध प्यायचं नाहीये. तुला ते तुझ्या केसांवर टाकावं लागेल. जेव्हा हेलाने तिच्या केसांवर ते औषध टाकलं तेव्हा चेटकिणींनी जादूचे शब्द उच्चारले. हेलावर औषध खाली, हेलावर औषध खाली. आणि शेवटी हेला पूर्ववत झाली. तुम्ही हे करून दाखवलं. वाव हेला. हेलावर औषध खाली. हेला तिचं मूळ रूप परत मिळाल्यामुळे खूप आनंदात होती की शेवटी आता ती अदृश्य व्हायच्या मुकुटाचा वापर करू शकत होती. ती लगेच तिच्या गुहेत परतू लागली. आमच्यासाठी मुकुट आणायला विसरू नकोस. अरे हो हो ठीक आहे. चेटकिणीवर औषध खाली. स्नो व्हाईट आणि लाकडी परीने आधीच मुकुट उचलला होता आणि जोपर्यंत हेला गुहेत परतली तोपर्यंत ते महालात पोहोचले होते. अरे वा, वा वा, आपली राजकुमारी परत आली. मी हे करून दाखवलं माझ्या बुटक्यांनो. मला माझा शाही मुकुट परत मिळाला. इकडे गुहेत दुष्ट हेलाला जादूचा अलार्म ऐकू येत होता आणि तिने पाहिलं की मुकुट नाहीसा झाला होता. ती रागाने वेडीपिशी झाली. नाही नाही नाही, माझा अदृश्य मुकुट चोरीला गेलाय. डंकोवर याचा काहीच परिणाम झाला नाही, कारण त्याने काहीच ऐकलं नव्हतं. तो तेव्हाही गाढ झोपेत होता आणि मस्त घोरत होता. हेला हताश होऊन एका दगडावर बसली आणि काळजीत पडली. शाही मुकुट शेवटी त्याच्या मालकाकडे स्नो व्हाईट कडे परत आला आहे आणि तिचे सगळे मित्र आता खूप आनंदात आहेत. दुष्ट हेलाला याची कधीच जाणीव झाली नाही की चोरी केलेले आशीर्वाद कधीच आशीर्वाद घेऊन येत नाहीत आणि केवळ दुर्भाग्य घेऊन येतात. मी तुला कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त करून टाकेन स्नो व्हाईट.